आज आपला गोव्याचा दुसरा दिवस आहे आणि आपण गोव्याचे काही पॉईंट पाहणार आहोत. आजचा हा दुसरा दिवस आहे गोव्यातला आपला. हा असा एरिया आहे म्हापसापासून. हा म्हापसाचा रोड येतो इथूनच आम्ही जरा पुढे आलो. ठीक आहे. आणि हे हॉटेल आहे आपलं. कसं केली आहे 4 व्हीलर घेतली आहे. आज 4 व्हीलरनी आम्ही फिरणार आहोत. काल रात्री आम्ही इथे जिंकलो या इथे. आणि हा रोड तोच हा म्हापसापासून आला ना. हा लागला म्हापसाच्या मार्केटतून इथून डायरेक्ट आला ना. आजचा गोव्याचा आपला दुसरा दिवस चालू आला. वाजले 10 वाजले ना. 10:15 वाजले. 10:30 वाजले. आता आपण इथून जाणार पंजिमला. इथंच बाजूला एक मंदिर आहे देव उडगेश्वर संस्थान. या मंदिरात आपण जाणार दर्शन घ्यायला जरा. एक इथे मंदिर आहे बोडकेश्वर म्हणून इथं मंदिर आहे. चला आता पुढचा प्रवास आपला. आपण चालू आता नाश्ता करूया. हा बघा हा म्हापसा मार्केट त्या साईडला आहे ना. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्याच्या ह्या सोडला आपण. इकडे तो म्हापसा बस स्टँड हा तिकडे. गाडी कुठे लावायची तर कुठे इथं कुठून बसवतो. हो इथे लावायला तेच विचारत होतं हॉटेल वगैरे कुठं आहे का जेवणासाठी वगैरे खायला वगैरे. इथं काय ना काय भेटला होता. आता जायचं आपल्याला चर्चला. पेल्यामधून पाणी हॉटेलमध्ये. कुठं हॉटेल आहे कामन. नाश्ता पनीर उत्पा आणि फक्त मी पिक्चरमध्ये बघितलं आज रिअलमध्ये. गरम होत आहे. टोपी घेतली. आता इथून जाणार आपण सेंट फ्रान्सिस झेवियर्स चर्चला. तिथं ते फादरची बॉडी ठेवली आहे ना तिथे आपण त्या चर्चला भेट देणार आहोत. फोर्ट हॅन्स स्ट्रीट कलरफुल अशा बिल्डिंग आहेत त्यामुळे त्याला फोर्ट हॅन्स स्ट्रीट बोलतात. कलरफुल हीच ती गल्ली. 400 वर्षापूर्वीची एक बॉडी आहे फादरची. त्या आपण चर्चला आज भेट देणार आहोत. तर आपण आलो आहोत
सेंट फ्रान्सिस झेवियर्स चर्चच्या रेस्टॉरंट वगैरे आहे. आपण गेट कुठे आहे? तिकडे आहे का? बासिलिका ऑफ बॉम जेसस हे चर्च आहे. हे बघा, आता खूप मोठी जागा आतमध्ये. खूप मोठा चर्च आहे. सगळे लोक भेटायला येत इथं. खूप पर्यटन आले तिथं भेट द्यायला. आणि झाडाच्या खाली सावली आहे. जरा बरं वाटतंय. हे असं चर्च आहे. तुम्ही बघू शकता आजूबाजूचा परिसर. त्या साईडला एक चर्च आहे. बॅसिलिका ऑफ बॉम जीसस. या चर्चची थोडी माहिती दिली आहे हिंदी आणि इंग्लिशमध्ये. इथंच फादरची बॉडी आतमध्ये. या चर्चमध्येच फादरची बॉडी ठेवली आहे. तुम्हाला बघायला भेटते बॉडी पण नक्की. आणि आतमध्ये खूप चांगलं आहे चर्च. आणि इथंच आम्ही आतमध्ये थोडा आलो होतो. थोडा बसायला केलं आहे. नारळाच्या झाडाखाली फोटो शूट करू शकता तुम्ही आतमध्ये कॅमेरा अलाव नाही आहे. मग शूटिंग करायला आणि फोटो करायला अलाव नाही आतमध्ये. खूप मोठा आहे आणि खूप गार्डन वगैरे साईडला. गर्दी पण कमी आहे. हे बघा तुम्ही ते गार्डन वगैरे. एक भारतीय पुरातत्व सर्वेक्षण इंडिया. Archaeological momentums in ओल्ड गोवा. चर्च ऑफ सेंट सगळे चर्चची नावं दिली इथे. सगळे आजूबाजूला चर्च आहे. ओल्ड गोवाचा आहे मॅप आहे. त्या समोरच म्युझियम आहे. पाठी पुरा म्युझियमचा एरिया आहे. इथं आजूबाजूला चर्चेस वगैरे आहेत. इथं पुढे एक माहिती दिली आहे. समोर आहे तो एक चर्च आहे. बॅसिलिका ऑफ बॉम जेसस. त्या समोरच हा चर्च आहे. हा थोडा मोठा आहे आणि गार्डन वगैरे आतमध्ये बसण्यासाठी केला. खूप शांत एरिया आहे. आता पुढे बघा इथं तोफा वगैरे आहेत. तोफा वगैरे ठेवले तिथे. हे म्युझियमचा एरिया आहे. म्युझियम बंद आहे. तेव्हा इथं बाजूला किंवा चर्चमध्ये मिल ऑफ गन पावडर फॅक्टरी. तेव्हा इथंच त्याच्या आजूबाजूला चर्च आहे सगळे. तुम्हाला एका जागेवरती भरपूर काही प्लेसेस एक्सपोज करता येतील. हा पुरा ओल्ड गोवामध्ये आलो आपण.
मीला स्टोन ऑफ द गन पावडर फॅक्टरी, ओल्ड गोवा. हे बघा, गन पावडर बनवण्याची फॅक्टरी. प्राचीन शिलालेख आहे. आणि एक कृत्रिम तलाव आहे बांधलेला. आणि हा एक चर्च आहे. स्क्रॅच आहे. हा आमच्या रूमचा बाहेरचा व्ह्यू आहे. गोवाला जेवण खूप महाग आहे, पण फिश थाली स्वस्त आहे. ते जाल तुम्ही फिश थाली ट्राय करा. 150 रुपये फिश थाली आहे. ठीक आहे, फिश थाली. पण बागा बीचला खूप महाग आहे. बागा बीचला गेलो आम्ही, जेवण खूप महाग होतं. कलिंगूट मार्केट सगळे चालू आहे. सगळे हे हॉटेल्स वगैरे. लावायला पाहिजे, जागा भेटे तर घुसव. किती लांब आहे पण ते सांगतो बरोबर. भरलेलं आहे काय सर? मार्केट बिकेट आहे ना बाजूला? एक आहे पूर्ण मार्केट आहे. गोवा ऐका सगळं तो बहुत हो गया सर. ठीक है ठीक है. तो ये सब सूट वगैरह तुम लोग देते हैं क्या? नहीं, वेट सूट का अलग रहता है. वो सूट का अलग है, विदाउट सूट भी जा सकते हैं ना, ऐसा मसला है. ऐसा पण आहे. इधर मार्केट पण आहे. येऊ ना.
इथे चांगलं मॅच लावली इथे. आपण आलो कलिंगूट बीचला. ही कलिंगूट बीचची नाईट आहे, आपली सेकंड नाईट आहे. इकडे आलो आपण कलिंगूट बीचला. इथं पण नाईट स्पेंड करायला येऊ शकता तुम्हाला जर यायचं असेल कलिंगूट बीचला. खूप लाईटी आहे. हा तिथपर्यंत बीच गेलाय पूर्ण. तिथपर्यंत तिथून थोडं बघताय झाडचं तिथपर्यंत सगळं सर्व आहे. इथं तुम्हाला टेबल वगैरे लावून बरं चेअर पे लावून तुम्ही बसू शकता इथे.